नमस्कार, मी गणेश चव्हाण GDCIS अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत. तुम्ही बॅकग्राऊंडला टायटल पाहिलं असेल, की सरकारने एक फार मोठा निर्णय घेतलेला आहे. गाव तिथे स्मशानभूमी, शेवटचा प्रवासही सन्मानाने असावा, हीच खरी सभ्यता आहे. ग्रामीण भागातला जो नागरिक असतं, त्यांचं जीवन आहे, ते जीवनशैली फार अशी एकदम एकमेकांना अटॅच असते. गावातली सगळी मंडळी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभाग घेतात. शहरासारखं नसते. म्हणून आज आपण जेवढे मला पाहत असतील ते सगळे जवळपास आपण एखाद्या खेड्यातून, गावातून आलेले आहोत. आपल्याला माहिती आहे, की एखाद्या घरामध्ये जर एखादा स्वयंपाक झाला, तर ते दुसऱ्याच्या घरात आपण घेऊन जातो किंवा ते आपल्याला मागायचं आपण तिकडे जातो. इतकं जीवनशैली असते त्यांची एकमेकांची निगडीत. तर असाच एक नागरिकांच्या निगडीत एक विषय आहे, तो म्हणजे स्मशानभूमीचा. विचार करा, एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं आणि त्याच्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. मग त्याच्या जे नंतरची जे स्टेप सुरू होते ते म्हणजे त्यांचे अंत्यसंस्कार आणि ती जेव्हा तयारी सुरू होते, पण ते सुरू होण्याच्या पूर्वी त्यांच्या डोळ्यासमोर एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे स्मशानभूमी कुठे आहे? पुष्कळशा गावामध्ये मित्रांनो, आपल्या हक्काची, त्या गावाच्या हक्काची स्मशानभूमी नाही. अनेक वेळा असंही झालं, की स्मशानभूमीसाठी अर्ज केले, पण ते तिथल्या काही कारणास्तव तिथल्या लोकांपर्यंत ते पोहोचू शकले नाही किंवा त्यांना ते मिळालेला निधी नाही, म्हणून ते थांबलेले आहेत. काही ठिकाणी स्मशानभूमी आहे, पण त्या ठिकाणची स्मशानभूमी पूर्णतः पडलेली आहे किंवा तिथं शेड नाही किंवा तिथे जाण्यासाठी रस्ता नाही किंवा तिथे पिण्याची सुविधा, पाणी नाही. अशा अनेक अनेक वेळेस एखाद्या वेळेस रात्रीच्या टायमाला एखादं झालं किंवा निधन झाल्यानंतर लगेच आपण ते सरणावरती त्या प्रेताला ठेवतो, म्हणजे अशा वेळेस जाळायचं असतं. तर आपण रात्रभर वाट पाहू शकत नाही. तर त्यावेळेस सुद्धा तिथे लाईटची सुविधा नसते. मग अशा स्मशानभूमीची शासनानं, देवेंद्र फडणवीस आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ही सुविधा, सॉरी, ही योजना राबवलेली आहे आणि ही योजना खूपच कौतुकास्पद आहे. तर या योजने प्रत्येक गावामध्ये हे असणार आहे, गाव तिथे स्मशानभूमी असणार आहे मित्रांनो. तर या गावामध्ये जसं अनेक गावात, अनेक ठिकाणी या गोष्टीचा सामोरं जावं लागते. थोडंसं तुम्ही बघा, गाव तिथे स्मशानभूमी म्हणजे काय? तर हे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी, अनेक वेळा आपल्या गावामध्ये पावसाळ्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं आणि त्याला जर आता त्याचं जे अंत्यसंस्कार करायचे आहे किंवा एखादी विधी ती जी असते, त्यावेळेस सरण वगैरे जाळायचं असेल, त्यावेळेस लाकडं किंवा त्याच्यामुळं किंवा पाऊस चालू असेल तर ते प्रेत जळत नाही किंवा ते पावसामुळे भिजत राहते. अशा अनेक साऱ्या अडी-अडचणीला सामोरं जावं लागते गावातल्या लोकांना. त्यामुळे ही योजना आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये ही विषय आहे. म्हणून या सगळ्या समस्यावरती सरकारने एक तोडगा काढला आणि म्हणून समस्या ही गांभीर्याने घेतली आणि महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये अधिकृत स्मशानभूमी नाही. तर त्याचे परिणाम काय? तर त्याचे परिणाम पावसाळ्यामध्ये त्या लोकांचे जेव्हा प्रेत घेऊन जात असताना तिथे हाल होतात. आता बऱ्याच वेळेस असं होतं, आता नुकतं रिसेंटली पावसाळ्यामध्ये जे गेलेलं पावसाळ्याच्या म्हणजे आमच्या नातेवाईकाचं निधन झालं, आम्ही गेले असता तिथं महिलांना किंवा तिथल्या लोकांना उभं राहायला जागा नव्हती. कारण गावामध्ये स्मशानभूमी नव्हती. तिकडे त्यांच्या शेतामध्ये आम्ही जेव्हा थोडंफार सोयाबीन चांगलं आलेलं होतं, ते सगळंच सोयाबीन तिथलं जेवढा परिसर आहे तो त्या सरणाचा, लोक उभं राहण्याचा, तो सगळं सोयाबीन काढून तिथे सरण रचल्या गेलं. पण ते सगळं चिखलं दलदलीचं होतं वातावरण, ते शेत सुद्धा पाणी साचले होतं तिकडे पावसाचं. म्हणून अशा वेळेस अशा अडचणीला सामोरं जाऊ नये गावातल्या लोकांना, त्यांच्या हक्काची एक स्मशानभूमी असावी म्हणून इथं सांगितलं गेलं. शेतजमीनचा वापर होतो, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. रस्त्यावर बऱ्याच वेळेस तिथे हक्काची जर एखादी स्मशानभूमी नसेल, तर रस्त्यावरती हा विधी केला जातो. हे अनेक वेळा आपण पाहिलेलं असेल. तर अशा परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं. इथे इमेज पाहू शकता तुम्ही. ही आहे ती राज्यामध्ये आता जवळपास गाव तिथे स्मशानभूमी, हे आपले माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत, यांच्या संकल्पनेतून ही स्मशानभूमीची जी योजना आहे ती राबवली, गाव तिथे स्मशानभूमी म्हणून. या योजनेचे जो निगडीत आहे, तुम्हाला जर प्रश्न विचारला, ही योजना मित्रांनो जे ग्रामीण विकास विभागाच्या विचाराधीन आहे, त्यांनी या सगळ्या जवळपास गावातला आढावा घेऊन तिथल्या जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणं, हे जे स्मशानभूमी आहेत ते उभी राहणं, हे काळाची गरज आहे. म्हणून जे आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तो म्हणजे आपले महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री कोण आहे, ज्यांनी याचा पाठपुरावा केला जिल्हाधिकाऱ्यापर्यंत? त्यांचं नाव तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे, ते तुम्ही सांगा. आणि जसं मी हा प्रश्न विचारला, तसे तुम्हाला मी UPSC असेल, MPSC असेल, मराठीमधून तुम्हाला 4-5 प्रश्न MCQ आणि 5 प्रश्न जे रायटिंगचे, हे प्रश्न मी तुम्हाला शेवटी दिलेत या सेशनच्या, ते तुम्ही आवर्जून पहा, सोडवा
आणि त्याच्यानंतर तुम्ही ते मला पाठवू शकता सोडवून, की एक सामाजिक बांधिलकी, एक जे सोसायटी म्हणतो आपण ती काय आहे, कशी आहे, त्याच्यावर तुम्हाला विचार करायला. आणि एक केस स्टडी सुद्धा दिली आहे मी, ते केस स्टडीज तुम्हाला सोडवायची आहे. ठीक आहे, तर हा एक फार महत्वाचा विषय आहे. म्हणून आता आपण आपल्या गावाचा जर विचार केला तर अनेक वेळा असे वेगवेगळे, म्हणजे जसं आपण असं म्हणू शकतो की जगण्याला घर हवंय तर मरण्याला सुद्धा सन्मान हवा, जसं इथे मी तुम्हाला टाकलंच होतं. आणि शेवटचा प्रवास हे मित्रांनो इतका, म्हणजे आपण म्हणतो ना की शेवटचा प्रवास कसा असायला पाहिजे, तो सन्मानाचा असायला पाहिजे. तीच आपल्या खरी मानवतेची सभ्यता आहे. आणि गाव जेव्हा गाव विकसित तेव्हाच होते जेव्हा शेवटचाही निरोपही सन्मानाने दिला जातो. नाही तर ते गाव विकसित किंवा त्यांच्या विचारात विकसित झाले नाही असं आपण समजू शकतो. आता जर एखाद्या गावामध्ये सपोज असं झालं, असं होत नाही, पण जिथे मृत्यूला, ज्या गावामध्ये जिथे मृत्यू झाला त्याला सन्मान नाही, तिथे आपल्या विकास कसा काय म्हणजे तसं ते गाव विकसित कसं होईल, ते त्याचा विकास अपूर्णच राहतो, हे स्पष्ट आपल्याला सांगता येईल. आणि एवढंच नाही तर आपण शेवटची जागा जी आहे निश्चित असेल, ज्या शेवटची जागा निश्चित म्हणजे ज्या गावाची स्मशानभूमी त्याची अधिकृत हक्काची त्या गावची असेल, तर तिथं जो दुःख आहे त्या दुःखाला सुद्धा आधार मिळतो. नाही तर जे आपण बऱ्याच वेळेस दुःख वेगळं आणि आपण ते स्मशानभूमीसाठी सॉरी ते त्या अंत्यविधीसाठी जे लाकडं हे ते सरण आणि त्यांना त्यांचा शेवटचा निरोप चांगला घेण्यासाठी त्याच्या टेन्शनमध्ये तिथले गावकरी मंडळी असते. म्हणून स्मशानभूमी ही केवळ जागा नाही तर ती मानवी सन्मानाची ओळख आहे असं म्हणता येईल. म्हणून मृत्यू हे मित्रांनो कधी थांबलेला नाही कोणाला, तसंच वेळ थांबत नाही तसं मृत्यू सुद्धा थांबत नाही. मृत्यू ही अपरिहार्य आहे आणि पण सन्मान हा आपल्या त्याचा जो आहे तो आपल्या हातात आहे. म्हणून हे प्रत्येक गावाला असली पाहिजे. तर त्याचे परिणाम काय होतात, तर परिणाम मी तुम्हाला या योजनेचे खास करून 3 जसं हे उद्दिष्ट मी तुम्हाला सांगतो. बघा इथे म्हणजे ती स्वतंत्र यादी असते आणि गावामध्ये जागेची उपलब्धता जर असेल किंवा नसल्यास काय करावं लागेल. आणि इथं जसं मी तुम्हाला म्हटलं की दुरुस्तीसाठी निधी एखादं नेमकं सांगितलं होतं की जर एखाद्या गावामध्ये असे कोणते महाराष्ट्रातील गाव आहे ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही, अशा गावांची यादी तयार करणं, हे महसूल विभागामार्फत हे राज्यभरातील स्मशानभूमी नसलेल्या गावांची विशेषतः सर्वेक्षण करून यादी तयार करणं. आणि जागेची उपलब्धता म्हणजे सरकारी जमीन नसल्यास खासगी जमीन संपादित केली जाईल आणि जिल्हा अधिकाऱ्यांना जसं आता सांगितलं हे सगळे अधिकार दिले जातील. खासगी म्हणजे एखाद्या गावामध्ये जर जमीनच नाही तर आणि खूप दूरवरती आहे 5-10 किलोमीटर वरती, तर त्यावेळेस काय करायचं, तर अशा ठिकाणी एखाद्या गावामध्ये ती जमीन खासगी विकत घेऊन त्या गावाला स्वाधीन करणं, त्या गावासाठी ती देणं, हे तिथल्या जिल्हाधिकाऱ्याच्या हे सगळे अधिकार दिलेले आहे. आणि दुरुस्तीसाठी एखाद्या गावामध्ये स्मशानभूमी आहे पण ती पडलेली आहे, लाईटची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, जाण्यासाठी स्मशानभूमीमध्ये रस्ता नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा या योजनेच्या मार्फत हे निधी दिलेला आहे. कदाचित हा विचारला जाऊ शकतो, तेव्हा तुम्ही आवर्जून ते लक्षात ठेवा. पायाभूत सुविधा जसं मी म्हटलं की जसं पक्का रस्ता असेल किंवा तुम्हाला शेड असेल, पाण्याची सोय असेल, वीज असेल, भिंत असेल, या सगळ्या गोष्टी जर हे नसेल तर काय परिणाम होतील तुम्हाला माहिती आहे. परिणाम काय, तर पावसाळ्यामध्ये चिखलामध्ये जावं लागतं, चिखलामध्ये उभं राहून ते सगळ्या गोष्टी कराव्या लागतात विधी. तर हे आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून जागेची उपलब्धता असेल किंवा दुरुस्तीसाठी निधी असेल, हे सगळं इथे मिळणार आहे, ते आपण पाहणार आहोत. आता याच्यापेक्षा पुढे जाऊ आपण. आता बघा जसं अंमलबजावणीची प्रक्रिया काय आहे. अंमलबजावणीची प्रक्रिया जर एखाद्या वेळेस आहे सगळंच काही पण अंमलबजावणी होतच नसेल तर बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की निधी तर मिळाला पण ते निधी कुठं खर्च झाला हे माहिती नाही. मग अशा वेळेची जी ही आपण जे म्हणतो ही अंमलबजावणी कशी, कुठे, कधी, केव्हा होणार हे माहिती असलं पाहिजे, गरजेचं आहे. म्हणून कधी होणार बघा, तर अगोदर सर्वे करणं, यादी तयार करणं, जमीन आणि बांधकाम, हे सगळ्या गोष्टी हे फार महत्वाची ही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचे सामाजिक परिणाम किंवा काय होतील या योजने जी आहे, ही योजना जी आहे या योजनेच्या मार्फत सामाजिक परिणाम खूप मोठे आहेत मित्रांनो. पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो, मानवी सन्मान. जे आपल्या स्मशानभूमी अभावी रस्त्यावर किंवा उघड्यावरती एखादं जे प्रेत जाळतो किंवा त्याला जे आपण अंत्यसंस्कार म्हणतो ते आता थांबतील आणि प्रत्येक व्यक्तीला शेवटचा निरोप देताना सन्मानपूर्वक आपण निरोप देता येईल. हे प्रत्येक गावासाठी गोष्ट आहे, प्रत्येकासाठी आहे. शहरात तर उपस्थित असतात अनेक सुविधा पण गावात नसतात. दुसरा म्हणजे पावसाळ्यामध्ये येणाऱ्या अडचणीला आता कुठेही म्हणजे तिथे कुठेतरी आपण फुल स्टॉप बसेल, ते जो त्या चिखलात उभं राहून जे अंत्यसंस्कार होतात ती कुठेतरी वेळ ती थांबणार आहे आता, हेही आपल्याला बघायला मिळेल. आणि जिथे काहीच नसेल तिथे शेड उभं राहील, हे पण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. ठीक आहे.
आपण पुढे जाऊया. सामाजिक परिणाम ह्या गोष्टी आहेत. तुम्ही बघा सामाजिक परिणामाला काय सामोरं जावं लागतं. हे थोड्याशा इमेजेस आहेत ज्या जनरेटेड आहेत. तर तुम्ही इथं हे याच्यामध्ये काय तर आपल्याला मानवी सन्मान जसं साऱ्या गोष्टी आहेत. या पावसाळ्यातील सुटका असेल, मानवी जे मानसिक शांती असेल आणि अधिकृत सरकारी भूमिका असेल, जिल्हास्तरीय समिती असेल, पारदर्शक निधी वाटप असेल, लोकप्रतिनिधीचा सहभाग असेल. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या सगळ्या लोकप्रतिनिधीचा सन्मान वगैरे हे जी अधिकृत जी सरकारची भूमिका आहे, ज्याला ऑफिशियली आपली इन्फॉर्मेशन असेल, तर तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या योजनेवरती लक्ष घातलेलं आहे. ही योजना ही केवळ घोषणा नसून ती प्रत्यक्षात उतरवली जात आहे आणि हे अक्षरशः ते स्वतः वैयक्तिक लक्ष याच्यामध्ये घालताना दिसतात. आता जिल्हास्तरीय ती समिती नेमणे, प्रत्येक गावामध्ये गावाचा सर्वे होणे, त्याची अंतिम यादी तयार करणं, त्याच्यानुसार निधी वाटप करणं आणि तो पारदर्शक असला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने असला पाहिजे. स्थानिक लोकप्रतिनिधींना यात सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून ते फार महत्वाचा विषय आहे. आणि अजून जसं मी तुम्हाला म्हणलं, याचा कन्क्लूड काय करू किंवा याचा कन्क्लुजन काय असायला पाहिजे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक गोष्टीकडे गावातल्या नागरिकांसोबत ज्या जोडलेल्या आहेत त्यांच्यासोबत आपल्याला त्या लक्षात घेणं, त्यांचे विषय लक्षात घेणं फार महत्वाचे आहे. तुम्ही कधी विचार केला नसेल की गाव तिथे स्मशानभूमी अशी एखादी योजना येईल का, पण ती विचारात घेतल्या गेली कारण ते समस्या म्हणून गावात खेड्यात हे मुख्यमंत्र्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. मित्रांनो, गाव तिथे स्मशानभूमी ही जी योजना आहे म्हणजे हे केवळ फक्त एक प्रशासकीय निर्णय नाही, तर ती एक तुम्हाला त्या गावातल्या नागरिकांच्या संवेदना आहे. आणि म्हणून दुःखाच्या क्षणी होणारा जो काही त्रास आहे गावातल्या लोकांना तो कमी व्हावा यासाठी हा एक चांगलं पाऊल उचलला गेलं, हा एक चांगला प्रयत्न आहे. आणि ही योजना यशस्वी होण्यासाठी सरकार बरोबर आपली ही जे नागरिकांची ही जबाबदारी आहे, त्यांना या योजनेसाठी सहकार्य देणं. एखाद्या वेळेस निधी आला गेला कुठे असं होऊ नये, म्हणून तो निधी आल्यानंतर त्याच्यावर देखरेख करायचे, त्याच्यासाठीच वापर झाला पाहिजे. आणि मला नाही वाटत की त्याही विचाराचे लोक आहेत की स्मशानभूमीसाठी आलेला निधी जर ते स्वतः खात असेल किंवा त्याच्यामध्ये करप्शन करत असतील, नाही मग तर अवघड विचारांची किंवा त्याच्या बुद्धीची किंवा येते. मित्रांनो, असं होऊ नाही हेच एकदा पुन्हा सांगायचं. म्हणून तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. तुमच्या गावामध्ये या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आवर्जून कमेंट करा. तुमच्या गावामध्ये स्मशानभूमी आहे की नाही आवर्जून तुम्ही सांगू शकता. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण या टॉपिकवर काही प्रश्न पण घेतलेले आहेत. ते मी तुम्हाला काही प्रश्न दाखवतो. चला, गाव तिथे स्मशानभूमी योजनेला कोणत्या राज्याशी संबंधित आहे, तर तो आपला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर बघा, शहरी विकास, ग्रामीण रस्ते बांधकाम, प्रत्येक गावात स्मशानभूमी उपलब्ध करणे हा आहे. पाणी पुरवठा आहे का तर नाही, तीनही नाही. मग खालीलपैकी कोणत्या सुविधा या योजनेशी समाविष्ट आहेत, कोणत्या आहेत बघा. पक्का रस्ता आहे का तर याच्यामध्ये तुम्हाला पक्का रस्ता, त्याच्यानंतर पाणी व्यवस्था, वीज पुरवठा, पक्का रस्ता आहे, पाणी व्यवस्था आहे, वीज पुरवठा आहे. आरोग्याशी संबंधित आहे का नाही, म्हणजे 1 2 3 बरोबर. जमीन उपलब्ध नसल्यास काय केलं जाणार आहे तर योजना रद्द केली जाईल का तर नाही. खासगी जमीन संपादन केली जाईल का तर हो. गावात केलं जाईल नाही. असं गाव कुठं स्थलांतरित होतं, निधी रोखला जाईल असं काही होत नाही. 2 नंबर, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या विभाग प्रमुख भूमिका बजावतो तो कोणता तर शिक्षण आहे का विभाग नाही. महसूल, आरोग्य आणि उद्योग, महसूल विभाग आहे. ठीक आहे. आता हे सगळे आपल्या त्याच्यावर आहे. आता तुम्ही जर MPSC ची मुख्य परीक्षा जी मेन्स एक्झाम आहे ती जर एक्झाम देत असाल रायटिंगची, तर त्यावर तुम्हाला हा एक प्रश्न आहे. तुम्ही हा प्रश्न लिखाण करायचा आणि मला या नंबरवरती पाठवू शकता. ठीक आहे. आता बघा, हा नंबर आहे 9960187595. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अभावामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्याचे विश्लेषण करा. गाव तेथे स्मशानभूमी योजनेच्या संदर्भात चर्चा करा. आणि हे आहेत मित्रांनो 15 मार्कासाठी तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही लिहून पाठवू शकता. आणि याच्यानंतर एक केस स्टडी आहे जी GS4 मध्ये आहे, तो GS2 संबंधित होता. हा बघा, एका गावात स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. स्थानिक प्रशासनाकडे निधी असूनही जमीन उपलब्ध होत नाही. जे
ग्रामस्थांमध्ये वाद निर्माण झाला आहे, अशा वेळेस प्रश्न काय? तर या परिस्थितीमध्ये प्रशासनाने कोणती पावले उचलावी, त्याच्यानंतर तुम्ही अधिकारी असाल तर काय निर्णय घ्याल, आणि तिसरा, या प्रकरणामध्ये कोणती नैतिक मूल्य महत्वाची आहे, हे तुमच्या GS4 वरती आधारित प्रश्न आहे. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.